तर आजची तिथी आहे ज्येष्ठ शुक्ल पक्ष। आम्हाला काय देणार? मीच आहे ते झालं। फुगडी फुगे बाई बाकी आम्ही आता सोनाराच्या दुकानात चाललेलो आहोत खाली। ओके बेटा, कैसा लगा बेटा मैंने इथे घर पे? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलेली आहे सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी। बाकी आज एक विशेष दिन आहे, तो म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तिथीनुसार। तर आजची तिथी आहे ज्येष्ठ शुक्ल पक्ष त्रयोदशी 13। तर आणि आजच्या ह्या वर्षीच्या आमच्या तिथीनुसार लग्नाच्या वाढदिवसाच्या तिथीमध्ये अधिक मास आलेला आहे, त्याच्यामुळं अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्ष त्रयोदशी आजची तिथी आहे। बाकी आता सूर्याला अर्घ्य देते, त्याच्यानंतर घरी जाते, स्वयंपाक करते आणि आज आम्हाला देहूला जायचं आहे, म्हणजे आमच्या भजनी मंडळाला देहूला जायचं आहे। देहूमध्ये आज आमच्या भजनी मंडळाचं भजन आहे। तारखेनुसार लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही आळंदीला गेलेलो आणि तिथीनुसार लग्नाच्या वाढदिवसाला आज आम्ही देहूला जाणार आहोत। आज एक वेगळा खास योगायोग पण आलेला आहे जुळून। तर आता सूर्याला अर्घ्य देते पटकन आणि नंतर घरी जाऊन स्वयंपाक करते आणि आवरून घेते। चला, सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन तर झालेला आहे, आता घरी जाते, पटकन स्वयंपाक करते। चला, मी आता पटापट स्वयंपाक करून घेते, मला आवरून पण घ्यायचं आहे देऊळ जाण्यासाठी। आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि लागलीच किचन ओटा पण स्वच्छ करून घेतलेला आहे, भांडी पण घासलेली आहेत, म्हणजे किचन ओट्यावरचं सगळं काम माझं आज लवकर संपलेलं आहे। बाकी मी आता 2 घास खाऊन घेते आणि नंतर मग तयार होते। मस्त भेंडीची भाजी आणि चपाती खाते। चल खा के लेती हूँ। मी आता तयार झालेली आहे देहूला जाण्यासाठी भजनाच्या कार्यक्रमाला। बाकी फोंडजी देवपूजा करत आहेत आता। फोंडजी, तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। हा, आज आमच्या लग्नाला तिथीनुसार 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तारखेनुसार 24 मेलाच पूर्ण झालेले होते। अधिक मासामुळे थोडेसे तिथी पुढे गेलेली आहे, नाही तर तिथी अगोदर येत असते। बाकी आज कुछ हे राम दादू पाया पडत आहे, आयुष्यवंत भव यशस्वी भव, एकत्रच पाया पडले। तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद बेटा, धन्यवाद। काय देणार मग आता? आम्हाला काय देणार? मीच आहे ते झालं। मी आहे भरपूर। तू है मेरे लिए बहुत है। ठीक आहे फोंडजी, येऊ का मी? किती वाजता येणार तू? 3-3:30 वाजतील कदाचित। फिर अपन करेंगे कुछ प्लॅनिंग, घूमने चलेंगे। रात्री कुठे जाते का? 3 वाजता, दुपारी 3 वाजता, रात्री 3 वाजता ऑफिसला असेल ना मी। तुमचं ऑफिस असं, सुट्टी ले लो हाफ डे। मी येईल, तू हे काय तू ये लवकर। किती वाजता येणार आहे? 3-3:30 वाजतील कदाचित। त्यानंतर बघू। ठीक ठीक ठीक, ओके। बाकी मला आता सोडवायला म्हणा येत आहे माझा। कावळे मामा आलेले आहे तिकडे। आजी आला का बाबा? शेवाना फोंडजी, शेवाना खायची शेव, य थांब फोंडजी शेव आणतात तुला। मी सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी टेरेसवरती गेलेले ना, तेव्हा दोन्ही कावळे तिथे आलेले। थांब ओरडू नको, थांब। फोंडजीने शेव आणलेली आहे, खिलाओ इनको, खावा। नको तुमच्या हातून खात नाही, गेलं बघा वडून, म्हणलं की नाही, घाबरत आहे ते। या इथं ठेवा, इथं वरती ठेवा, येते या कावळ्या मामा या आला। हा खा फोंडजीना घाबरतो का तू? खा, घाबरायचं नाही, त्याने तुला शेव ठेवली ना खायला, खा। पाणी पण ठेवत असते बरं का या वाटीमध्ये, पण कबूतर येऊन सांडतात सगळे। सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि आता जस्ट मी देहूवरून आलेली आहे।
सकाळी 10 वाजता गेलेली, सायंकाळी 6 वाजता आलेली आहे. इथून गेल्यानंतर आम्ही 11 वाजता देहूमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर छान दर्शन घेतलं तुकाराम महाराजांचं, पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं. त्याच्यानंतर महाप्रसाद ग्रहण केला आणि निवांत आरामात भजन केलं. 3 तास भजन केलं आज आम्ही. त्याच्यानंतर मग शेवटी फुगड्या खेळल्या, फोटो काढले. गडी फुगे आणि आत्ता आलेलो आहोत घरी. आज अख्खा दिवस देवमध्ये गेलेला आहे भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये. छान वाटलं अक्षरशः. आज आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही भजन केलेलं आहे, फोंडेजी सोडून. मी भजन केलेलं आहे दिवसभर. चांगला योग आला अजून. बाकी मग फोंडेजी पण आलेले आहेत. महाप्रसाद खावा, सॉरी प्रसाद आली आपले. चिरंजीवांना प्रसाद देते. हा म्हणा म्हणतो मी उघडा असताना शूटिंग काढायची नाही. खालो खा ना म्हणा दादू. प्रसाद नको नुसतं म्हणायचं. एक तुकडा खा, एक घास खा. मैं देती हूँ आपको. खा लो. ओके बेटा. कैसा लगा बेटा मैं नहीं थी घर पे? हाँ सांग ना कसं वाटलं मी नव्हते तर. अच्छा लगा. हे राम. मला वाटलं मी नसल्यामुळे यांना खूप छान वाटलं. हा म्हणाला माझ्या करमत नाही. दादूला करमत ना बाळा? बरं ठीक आहे. आज पप्पाने तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आणला आहे पप्पाने स्पेशल माझ्यासाठी. ओ भाई पूछती फोंडेजी को. फोंडेजी ने तो बताया नहीं मुझे क्या लेके आए हैं. फोंडेजी काय स्पेशल घेऊन आलात माझ्यासाठी? ऐसा क्यों फोंडेजी? फोंडेजी चिप्स खा रहे. भूक लगी आपको? काय बनवू का मग? काय बनवू सांगा तुम्ही. महाप्रसाद खूप छान होता फोंडेजी आजचा. माझी आठवण जी काढली का? काढली ना. म्हणलं फोंडेजी असले असते त्यांना खूप आवडला असता. मला मिळाला. बघा महाप्रसादाला चपाती, राजम्याची भाजी, डाळ, भात, बटाटे वडे, त्याच्यानंतर अनारसे, गुलाबजामुन एवढं होतं फोंडेजी. आज एका सदन परिवाराने, धार्मिक परिवाराने, आध्यात्मिक परिवाराने भोजन दिलेलं, महाप्रसाद दिलेला तुकाराम महाराजांच्या मंदिरातील सगळ्या भाविकांना. काय नाही माझ्यासाठी. मला तर म्हणतोय कुछ तो लेके आए हैं. चिडवते तू. हाफ मूड ठीक आहे. काय चलना आहे अभी? स्वामीनारायण मंदिरात जायचं का? आता कधी 6:20 झाली. आता कधी जायचं, कधी यायचं परत? 7 वाजता आरती असते. ठीक आहे. तर मी फ्रेश होऊन घेते. खूप घाम आलेला आहे. हे बघा मी आता फोंडेजींच्या फरमाईशीनुसार चहा बनवलेला आहे. मस्त अद्रक आणि गवती चहा घालून देते आता फोंडेजींना. आणि मी पण थोडासा घेते. फोंडेजी लीजिए चाय. हाँ कब चलेंगे बाहर फोंडेजी? ऐसे चाय पी रहे हो बीच बीच में. हे चहा तुम जास्त वाला तुमचं आहे. मला कमी लागतो चहा. मी काय करू जास्त झाला तर? क्या करू हो जाता है मेरे से ज्यादा. नाही ना तू माझ्याकडे शिकून घे. बाप रे बाप. आता मला चहा तुमच्याकडून शिकून घ्यायची वेळ आली. माझ्याकडे शिकून घे. बाकीचे टाकायचं प्रमाण आहे तुझं. पाण्याचं प्रमाण तुमच्याकडून शिकू का? बरं फोंडेजी आजच्या दिवस तर कौतुक करा. हा हे जेवढं फोटो फोटो कौतुक करा आजच्या दिवस. हे कोणाला दे की. तुम्हाला मी वाटलं काय बाकीचं द्या होतं. अरे अरे काय करता तुम्ही? आता कोण पित नाही चहा? मनातून जास्त झाला. नाही ग असं नाही म्हणत. फोंडेजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी असं करू नका. असं बोलू नका. नाराज नका हो फोंडेजी प्लीज. प्यार से बोलो. हसो. चाय पी लो. सारखंच हसायला लागलं. तू म्हणजे ना हसा. आज दिवस वेगळा आहे. हसा. मी हसते. जोपर्यंत निदान हसा. आमचा चहा पिऊन तर झालेला आहे. बाकी आम्ही आता सोनाराच्या दुकानात चाललेलो आहोत. आज फोंडेजी मला जोडव्याचं गिफ्ट देणार आहे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. तर मी आणि फोंडेजी जाऊन येतो. बाकी जेवणाचं आज आम्ही सगळेजण बाहेरच जेवायला जाणार आहोत. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.